जायचं आहे, पण एक्साइटमेंट बघा. काय बघायला आली? चल फटाफट रेडी हो. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झालाय. नायसा गेली आहे स्कूलमध्ये, रचना आहे किचनमध्ये, मी चाललोय हॉस्पिटलला. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर, अँड येस लिव्ह, लाफ अँड लव्ह. दिवाला पाहून नमस्कार खरं बाहेरला पाठीश मी घरच्या संदेश लागू ओम भूभुवस्वा तत्सवितुर्वरेण्यं. आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:30. काही जास्त शूट नाही करू शकले. आई ते बाबू अशी ठेवत होते ते एलोवेरा बाथरूमचं हे का व्ह्यू नाहीये, एलोवेरा हे व्ह्यू आहे. अच्छा, तिथे बाथरूमचा व्ह्यू नाही आहे, दॅट इज अ एलिव्हेटर असं तिचं म्हणणं आहे. ठीक आहे, आपण आता उघडू. बघू म्हणजे लिफ्ट असेल का व्ह्यू असेल. ओके ठीक आहे, चालेल. पण ऐक, हे लावल्यानंतर थोड्या वेळच खेळायचं आणि मग अभ्यासाला बसायचं आहे. तसा आमचा स्कूलचा अभ्यास झालेला आहे, बट आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, दुसरं रिव्हिजन. सो फायनली नायसाचा डॉल हाऊस इज रेडी. सो बेसिकली ह्या डॉल हाऊसमध्ये डॉल्स नाही आलेल्या आहेत. मला पहिलं वाटलं की ते पण येतील, पण नाही. फक्त डॉग आले ते बघ. हा, डॉग आलाय. आणि हा माझा तो व्हाईट व्हाईट. ओके ओके, एक मिनिट जरा मी बोलू का. तर बाकी सगळं काही आलेलं आहे आणि डॉल्स नाही आहेत आणि कार नाही आहे आणि व्हीलचेअर नाही आहे. सो नायसाकडे फॉर्च्युनेटली सगळ्याच डॉल आहेत. सो इथे ह्या पूलमध्ये बसलेले आहेत, मस्त रिलॅक्स करतायत. ती तिकडे स्विंगमध्ये बसलेली आहे, म्हणजे झोपाळ्यात बसली आहे. ही आहे स्लाईड, ती झोपली आहे तिथे, आराम करते. डॉक्टरचं सुद्धा इथे क्लिनिक तिने नायसाने बांधलेलं आहे, जो तिने काल घेतलेला. या दोघी इथे मस्त रिलॅक्स करतायत. इथे ह्या मॅडम आय डोंट नो नाश्ता करतायत का नाश्ता लोकांसाठी बनवतायत. ओके ओके, सो दिस इज अ किचन. इथे डॉगीचं पण जेवण चाललेलं आहे. दॅट इज अ लिफ्ट जी ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर जाते आणि त्या मस्त तिथे रिलॅक्स करतायत. ते त्यांचं लिव्हिंग रूम आहे, वरती डायरेक्ट लिव्हिंग रूम आहे. हे आहे वॉशरूम. त्याच्यानंतर हे आहे त्यांचं क्लोजेट. हा आहे बेडरूम. सो बेसिकली हे काहीतरी वॉकिंग वॉर्डरोब सारखं. आणि डॉक्टर बघा कुठे बसलेत रिलॅक्स करायला, काय म्हणावं. म्हणते ती दमली आहे ना पेशंटला बघून बघून, म्हणून ती तिथे बसली. आणि हे आहे त्या डॉगचं, त्याला पण एक छान असं काहीतरी त्यांनी दिलेलं आहे. सोड सोड तिला. 1 2 3. आय जस्ट होप पडायला नाही पाहिजे. वाव, मुलींच्या अंगावर. आणि पसारा बघा, हाय पसारा. सो अशा पद्धतीने रेडी झालेला आहे डॉल हाऊस. आईने सगळं सेटअप केलं. बाबा पण होते, पण मग बाबा गेले कारण त्याचा क्लिनिक टाइम सुद्धा होता. परत म्हणजे हॉस्पिटलवरनं आला, मग त्या दुसऱ्या क्लिनिकला गेला पहिल्या, मग नंतर परत दुसऱ्या क्लिनिकला गेला. आता तो येईल थोड्या वेळात. आम्हाला येऊन तो बोलेल की अजून तुम्ही इथेच बसलात. आणि हे बंद केलं का तू, ते चालू कर, ते आपण दाखवू त्यांना. हा, हिलाच माहितीये तो बटन, मी पण नाही पाहिला अजून. एवढ्या कोपऱ्यात. डन.
सो इथे बघा, आता हे जर ओपन केलं ते लाईट येते आणि काही ठेवलं तर ते आपण काय फूड ठेवल्यावर आवाज कसा येतो, तो रेडी झालेलं आहे. आणि इथे काय जेवण केलं हे लिटरली फोडणी बिन्नी हे बघा परतवतो ते सगळं काही आवाज येतं. त्यांनी चमचे, प्लेट्स, ग्लास हे असं सगळं दिलं टेबलवर किंवा कोणत्याही चेअरवर. हे बघा हे असं लावायला त्यांनी दिलं म्हणजे जेणेकरून ते पडणार नाही. आता हे बघा हे ना हे इथे असं लॉक होऊन जातं. छान आहे म्हणजे ते पडणार नाही. हे पडतो. हा मग ते सर्कल आहे दॅट इज फाईन ना. आणि हे बघ तुम्हाला हे दाखव. आणि हा हे पहिले खालून येते आवाज. हा ते त्याला आणि हे जे ग्लेअर्स म्हणजे तुम्ही ग्लेअर्स किंवा काय बघतायत ते नायसाचं आहे ऑलमोस्ट. हे बॅग्स वगैरे पण हे नायसाचं आहे म्हणजे नायसाकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बावली पण सगळ्या नायसाचे आहेत. हा हे ब्लँकेट, बेडशीट हे सगळं त्यांनीच दिलेलं आहे. हे पण माझं आहे. आणि हे डॉक्टर सेट त्याच्यात येत नाही, हे नायसाने तिथे ठेवलेलं आहे. बाकीच बऱ्यापैकी एक भुबू पण एकच दिलेलं आहे. डॉल्स वगैरे सगळं नायसाने तिथे ठेवलंय. आणि थांबा तिकडे ट्री हाऊस आहे डॉल्स. अच्छा हा तो ट्री हाऊस आहे. आणि ते हे इकडे ना हे ब्लँकेट का म्हणजे आपण हे काढू शकतो ते असं होतं. बेड आहे ना. सो बेसिकली हा लिव्हिंग रूम आहे आणि इट्स दिस इज अ व्ह्यू ना. तर मग नाही नायसा लगेच हे बघा नंतर आपण हे ना काढता येईल तुला. दरवेळेस मी थोडी असणार आहे काढायला. हे बघ. सो हा बेड होतो. मग त्याच्यानंतर शी कॅन स्लीप और शी कॅन सीट, शी कॅन वॉच मूवी. आणि हे असं अंगावरती घेणार ब्लँकेट. टीव्ही बघते. हॅपी थोड्या वेळ आता मी जेवण बनवते तोपर्यंत तू खेळ. मग आपल्याला अभ्यास करायचंय. ओके. ऑलमोस्ट 1.5 तास गेलाय मला लावायला. हे 1.5 पण नाही बघा 2.5 तास. आम्ही कधी स्टार्ट केलंय हे 7:15ला. हे बटन आहे आणि हे आहे ना आपण निघत नाहीये ना मग आपण हे प्रेस करू शकतो. फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर. ते बेसिकली बटन आहे. तो बटन दाबायचा मग ती लिफ्ट वर जाते. मग ती फर्स्ट फ्लोअरला थांबते. हा डॉग साठी सुद्धा लिफ्ट आहे. का म्हणजे त्याला नाही येतो ना इकडून मग तो इकडून येतात. इकडून येतात नाही तो तिथे जाऊन उभा राहतो. तो तिथून कसा उडी मारेल नाही. बिझी बाबा किती बिझी तुम्ही. येऊन गेलो. तो तिथे राहतच नाही. राहील का मला काय कळत नाही कारण इथे आपण त्याला नाही ठेवू शकत. खूप रस्त्यात आहे ते तर होईल आता. पण बघ ना सध्या राहून आता कोणी काय येणं झालं नाही काय ना. डिसेंबर तिन्ही पण सगळ्यांना कसं बसवलंय. किती मेहनत, एवढा पेशन्स. 1.5 तास गेले करता करता. छान वाटतं. तिला मेन एन्जॉय करता येईल. आले कोणाचं घर आहे. एक्साइटेड माणूस आमचा. मेन काय झोपेत तिच्या पण. बाकीच्या सगळ्या आधीच्या डॉल आहेत. मला तर पहिले तो टेन्शन की डॉल्स नाही आले तर आता काय आपण करायचं. आधी आम्हाला वाटलं की डॉल्स पण आहेत पण डॉल्स नाही. सो सनी गेला त्यानंतर घरातलं सगळं काही आवडलं. मग मी फाल्गुनीकडे गेली. त्याच्यानंतर आता मी आली आहे उन्नतीकडे. ही कसली आहे. आल्या आल्या मैत्रिणीची खातरदारी करायची असते तर ओरडते मंद. म्हणजे एकदा 10 वर्षातून एकदा येतात. 10 वर्ष आली माझ्या लग्नाला. आणि त्यामध्ये पण वाव हे काय आहे. कॅट आहे.
वाव. आणि अजून कोण कोण येते काय, अजून कोण कोण ॲनिमल आहे सांग मला. हे काय, हे काय सांग. हा हा कोण आहे ते? बोल ना, कोण आहे. नाही नाही बोलायचं, एकच सांगायचा मूड होता आमचा. सांगू दे चला, ठीक आहे, ओके. हा सगळं द्यायचं का मला, मी घेऊन जाऊ नायसा दीदीसाठी. घेऊन यायला पाहिजे होतं. नायसा दीदीसाठी घेऊन जाऊ. सो सगळं काही आवरलं. त्याच्यानंतर माझं एक काम होतं, मग मी फाल्गुनीकडे सुद्धा गेलेली. तिथे काही शूट वगैरे नाही करता आलं. ज्ञानू बरोबर एवढी मस्ती चालू होती, ज्ञानू फुल खुश झालेली मला बघून. मग तिकडनं मग मी उन्नतीकडे गेली आणि मग उन्नतीशी गप्पा वगैरे थोड्याशा म्हणल्या. मग नायसा आली, नायसाला पिक केला आणि आता परत एकदा घरी आलेली आहे. सार्थ बघितला कसला गोंधळ झाला. आणि आता कसं झालं माहिती का, सार्थ ज्ञाना हे सगळे एकाच वयाचे आहेत, 1 मंथच फरक आहे त्यांच्यात. तर एवढं क्यूट आणि एवढं गोड बोलत होता ना तो. त्याला असं झालेलं काय दाखवू ना काय नाही. आणि तो मला ॲज अ नायसाची आई ओळखत नाही. टी व्हीवर तू दिसते अशी मावशी तो मला ओळखतो. नायसाचे बाबा आहेत डॉक्टर काका. सो मी नायसाची आई आहे मी तेच उन्नतीला बोलत होती. मग मी काय वाटते त्याला, नायसाला सांभाळणारी वाटते का काय. एनिवे सो चला मग आता. आज खूप ॲक्च्युली घरात कामं आहेत. काल नायसाचा वॉर्डरोब क्लीन झालेला आहे. आज माझा नाही, मग नंतर रात्री माझा वॉर्डरोब मी क्लीन केला आहे. आज मला हे इकडचं सेक्शन क्लीन करायचं आहे. सो आणि ते तुम्ही पाहिलं ह्याच्या आधीचं एक छोटंसं क्लिप जिथे नायसाने तिचं पूर्ण डॉल हाऊस ओपन केलेलं आहे. सो काल ॲक्च्युली तो दिवस आमचा तसाच गेला, संध्याकाळचा टाईम. काही जास्त शूट वगैरे पण आम्ही केलं नाही. पण आता नायसा आली आहे स्कूलमधनं, आम्हाला गाडीत बोलते आहे. मी फटाफट आपले फ्रेश होते, कपडे चेंज करेल आणि माझे जे डॉल्स आहेत त्यांना मी उठवणार आहे. त्यांना त्यांचं ब्रेकफास्ट वगैरे पण बाकी आहे. काय 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 गप्पा चाललेल्या तिथे जाक्या त्या वर्ल्डमध्ये. काय चाललंय बाथ टाईम. मग नंतर त्यांना उठवणार, ती पहिले नाश्ता करणार. अगं पण तू त्यांचं करेपर्यंत बाकीच्यांचं काय, तुझं काय जेवण नाही, जेवायचं नाही तुला. आणि बाकीच्या कुठे गेल्या सगळ्या. बास्केट. त्यांना का बास्केटमध्ये ठेवलंय. मला नाही आवडले ते डॉल्स. लावायला पाहिजे. अरे वाव, लिफ्ट कितीला पडलं ग, महाग वाटतंय. जाऊन घेतला तेव्हा 15, आता 17 झाला लगेच. आणि 5 वर्ष टिकवणारी 2 वर्ष आधी 5,000चा होता. एवढी लगेच 3 टाइम्स वाढलो. फास्ट वाढतो ते. मी बोलली ना मागवलं तेव्हा 15 होतं, आता 17 झाले कॉस्ट. ही डॉल इकडे काय ठेवली. ज्या आवडत नाही त्या तिकडे, बाकीच्या मला झोपून आले. जेवण पण बनवते बारबी. किती जेवणाच्या ठिकाणी ठेव. तू बस ना. कुठे चालली, घरी चालली. नाही दुकानात चालली. तू गप्पा घेऊन चाललीस ना. स्लाइड पण आहे. या आमच्या नवीन घरी या तुम्ही. नवीन घरी या आमच्या. मस्त एकदम. बघून आयसो बापरे. आजीच्या घरात कसं करायचंय. झोपेतून उठली तर पहिला आधी इथे येते. आठवण काय. काय वृंदावनची आठवण. वर्ष झालं ना वृंदावनची आठवण. काय म्हणते कशी आहेस. तुम्ही कशा आहेत. एकदम मस्त. तुम्हाला चला माझ्याकडे तर. मग तूच राहता आलीस तर. हा तुम्ही चला माझ्याकडे. अरे शुभा गेली, माझी काळजी नाही करतो. त्याला शुभा माझी चांगली काळजी घेते. उतरा हे करा ते. काय म्हणते बऱ्याच. त्या दिवशी पण तिला बोलली, म्हटलं मी येते, बरेच दिवस झाले भेटली नाही. काय म्हणतो पाय. बरं आहे. बरं आहे ना. अजून थोडे दिवस सांगितलं ना भेटता येतो. नाही टेकायचं नाही ना. टेकायला मी टेकू शकते पण असं त्रास होतो त्याचा. सुजता दुखरायचं नाही होतं. ते दुखतंय तिथली नाही होतं. दुखते ना.
आजीला फोन केलेला ना कसं आहे काय मी चालली रचना विचारलं मी मला कशा आहे म्हणून मी चालली आता त्यांना भेटायला अगं एवढं उशिरा वाजले किती जा लवकर आई एवढं नाही जाम सर्दी झाली थंड ना आता त्यामुळे काय जाम सर्दी झाली किती दिवस झाले सर्दी काय बरं होती जागृतीला पण सर्दी आणि झोपलेली आहे. हो का? हो, काल मी बोलली ना काय त्यांच्याशी झालंय? सर्दी आणि काल खूप जणांना सर्दी असं क्लायमेट चेंज झालंय ना मध्येच थंडी मध्येच गरमी वाटतं जावं कंटाळ्याने भावाबिवाकडे जावं जरा असं वाटतं म्हणजे आईकडे जरा असं वाटतं जावं जा ना मग हिच्याकडे हा? जा ना जायचं तिच्याकडे. पण मला म्हणजे संध्याकाळी परत घरी पाहिजे असं पाहिजे म्हणजे मला फक्त जेवेन थोडा बोलेन आणि परत घरी मग पाहिजे. जायचंय तर चला जाऊया तुम्हाला काय गाडीतच बसायचंय झोपायला घरी पाहिजे असं. हा मग येऊ ना आपण काय असं लांब करून आता जाणार? नाही आता नाही असं पाय नाही बरा- आपण आता पण जाऊ शकतो आई नाही, असं ना पण त्यांना चढता कसं नाही येणार नाही पाय बरा झाले आता मी कुठे अजून मस्त फिरायला मिळते ती मस्त काळजी घे स्वतःची मात्र. तुम्हाला काय आणू परत नाही, नाही, करू मला काय नको बस तू आले विचारते ना ह्याच्यातच समाधान यात काय विचारायला तुला कोणाला तर राहायला तर माझ्याकडे नायसा कुठे गेली नायसा ये सीमा परत हो नायसू चल नको तू नको येऊ मला यायचंय तुला बरं नाही वाटत ते नको नाही चल नायसू हो चल नाही सा नको येऊ रचना नाही, तू कशाला माझ्या बरोबर रचना नायसा पाडशील तो मोबाईल चल नायसा केस नीट कर. गाड्या येतात ना तिथून. आई गेली नायसाला घेऊन मला बोलते अजिबात येऊ नको खाली म्हणजे मी येते नाही येऊ नको मी घेऊन जाते मला तिच्याबरोबर थोडंसं टाइम स्पेंड करायचा आहे म्हणून ठीक आहे जा आणि घरात एवढा पसारा आहे ना की मला काही समजतच नाही आहे कुठून का उचलू एक गोष्ट उचलली की लगेच दुसरीकडे गोष्ट असते दुसरी उचलली की लगेच तिसरीकडे असते हे चालूच आहे एनिवेज आई मस्त आईंसाठी आय गेस सुकटचं कालवण सुकटचं कालवण असं म्हणतात ना खूप लोक आम्ही कालवण नाही म्हणत आम्ही डायरेक्ट ग्रेव्हीच म्हणतो मस्त दुधी वगैरे टाकली दुधी आणि सुकट स्वीटी ताईने बोंबील आणलेले मी किमा बनवलेला कोलंबी आणि आमटी सो हा होता जेवण माझा सकाळचा आणि सनी आता गेला असेल क्लिनिकला मग त्याला येता येता 10:30 वगैरे होतील आता वाजलेत 7:15 मी जेवून घेते कारण माझा ॲक्च्युली 7-7:30चा टायमिंग आहे जेवणाचा पण ठीक आहे पण आई आली खूप दिवसांनंतर खूप साऱ्या गप्पा मारल्या दोघी मैत्रिणींनी आणि त्यांची खूप लोकांना माहितीच असेल त्यांची फ्रेंडशिप खूप जुनी आहे खूप 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 जुनी जेव्हा आम्ही ह्या जगात नव्हतो रेदर ते एकदम न्यूली वेड जेव्हा ते होते तेव्हाची त्यांची ती फ्रेंडशिप आहे तेव्हापासून त्या दोघी एकमेकींना ओळखतात आमच्यापेक्षा जास्त त्या दोघींना माहिती आहे आमच्याबद्दल आमच्या फॅमिलीजबद्दल सगळं काय एनिवेज सो खूप दिवस झालेले आई भेटून नाही गेली आईंना जसं की आता डॉक्टरांनी सांगितलं आहे की अजून 1 month आईंना रेस्ट करायची गरज आहे ती जी गॅप आहे अजून ती फील नाही झालेली आहे ऑलरेडी 2 months झालेत हा 3rd month आहे आणि हॅट्स ऑफ टू आई की म्हणजे त्या एक तर एवढ्या ॲक्टिव्ह असतात आणि अचानक जी बाई ॲक्टिव्ह असते तिला अचानक सांगितलं की तुम्ही एकाच रूममध्ये बसायचे तुम्हाला हलायचं नाही आहे जास्त हालचाल करायची नाही आहे यू डोंट हॅव टू वर्क काही नाही करायचं आहे आणि त्या व्यक्तीला आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो एकदम अडकला जातो पण आता आईंमध्येच ती विल पॉवर आली की नाही मला बरं व्हायचं आहे मला फटाफट बरं व्हायचं आहे हे मी फटाफट रिकवर होईल म्हणून ते आता 1 महिना अजून बाकी आहे होईल ते पण होईल एक मेन की ऑपरेशन करायची गरज नाही आहे ते स्वतःहून नॅचरली ते होतं आहे फक्त एवढंच की त्याला जास्त हलवायचं वगैरे नाही आहे नॉर्मल त्या चालतात पण थोडं ते पायावर न हे करता
म्हणजे न प्रेशर देता. एक्झॅक्ट 12 तासानंतर आलायस. बरं आहे. आई पण कधीपासून तेच बोलतायत, सनी आज पूर्ण दिवस बिझी आहे. स्कॅन पण होता. ऑलमोस्ट किती 300 मुलं बघितली. ओ माय गॉड, खरंच? सो कॅम्पमध्ये बाकी क्लिनिक तर चालूच आहे. क्लिनिकमध्ये पण आज चांगले पेशंट होते आणि हॉस्पिटलमध्ये पण बिझी. 750 ग्राम्सचं बेबी, 27 वीक्स फक्त. 750 केवढूस असेल? बॉय गर्ल? गर्ल आहे. बेबीने क्राय नाही केलं पण रिवाईव्ह करून तिला आणलं. तू जसं म्हणतो गर्ल फाईट करतात ना. गर्ल्स फाईट. मी तेच बघितलं जेंडर. गर्ल होती. चांगलं तिने फाईट केलं आणि आली ती. हार्टबीट्स तिचे एकदम ड्रॉप होते. 750 खूपच छोटू ना. एनिवेज जे होतं सगळं आता सुरळीत आहे. मोठी जर्नी आहे. पॅरेंट्स 2 मंथ्सची जर्नी NICU मध्ये. म्हणजे एक इमोशनल स्ट्रेस सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इमोशनल स्ट्रेस फादर आणि मदरला तर सगळ्यात जास्त. प्लस फायनान्शियल एवढं 2 महिने म्हणजे खूप सारं बिल असणारच. एनिवेज चलो लाईफ गोज ऑन. आपण पॉझिटिव्ह राहायचं आणि सगळं छान होणार असं चालत राहायचं. चलो. सो भूक लागली आहे. तू एकटाच राहिलाय जेवायचं. रचना तर काय जास्त काही खात नाही. नाही, मी लगेच 8ला जेवून घेतलं. आई गेली, मी जेवून घेतलं. नायसा जेवली माझ्यानंतर, आई जेवल्यानंतर. म्हणजे मी सर्वात आधी घरात जेवते. सकाळी पण मी डॉट 12ला जेवते. चल, खूप काम, दिवस कमी पडतोय. दिवस खूप मोठा पाहिजे मला असं वाटतं. का कधी कधी असं वाटतं की टाइम खूप फास्ट धावतोय. ये आंटी ने बोली, आंटी बड़ा दिन चाहिए ना, टाइम बहुत फास्ट होता है. टाइम वही है, आपके पास बहुत सारा काम है, बिजी रहते हो. म्हणजे अच्छा है ना तो. म्हणजे हा अच्छा आहे. एनिवेज सो चला आता हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. अजून काय व्लॉग संपलाय पण आमचा दिवस काय संपत नाही. आता खूप माझे अजून काम बाकी आहेत. दिसतंय थकावट. आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.